पूर्वीचा काळ होता. ते लाकडं डोक्यावर घ्यायचा आणि डोक्यावर घेऊन घरी गावामध्ये विकायचा. की अरे मोळी पाहिजे का, कोणाला मोळी पाहिजे का. लोक त्याच्याजवळची मोळी घ्यायचे, काही पैसे द्यायचे त्याला, त्याच्यावर त्याचा उदरनिर्वाह चालायचा. असाच हा लाकूड तोड्या एकदा रानामध्ये गेला आणि लाकडं तोडायला लागला. लाकडं तोडता तोडता अचानक त्याला त्याचं लक्ष गेलं, तर समोर एका झाडाखाली 3 साधू बसलेले त्यांनी पाहिलं. त्या लाकूड तोड्याने हातातलं कुऱ्हाड जी होती ती टाकून दिली आणि तो लाकूड तोड्या त्या साधूंजवळ गेला आणि त्या लाकूड तोड्याने त्या 3 साधूंना नमस्कार केला. ते साधू म्हणतात, बाबाजी तुम्ही लाकूड तोड्याचं काम करता का? तर म्हणे हो. तर ते साधू म्हणतात की काय करायचं म्हणे, आम्ही जे 3 जण आहोत, आम्ही आहो म्हणे गंधर्व, स्वर्गातले गंधर्व आहोत आणि आम्ही पृथ्वीलोक उत्तम समजून या पृथ्वीलोकावर 3 दिवस तपश्चर्या करायला आलेलो आहे. मग लाकूड तोड्या म्हणे माझं काय काम आहे? तर नाही म्हणे, तुझं काम एवढंच आहे की तू म्हणे आम्हाला समिधा आणून द्यायच्या, आम्ही यज्ञ करणार आहे, आम्हाला फुलं आणून द्यायचे, आम्हाला दुर्वा आणून द्यायच्या आणि आम्ही 3 दिवस यज्ञ याग करू, तपश्चर्या करू आणि मग आम्ही चाललं जाऊ. तू आम्हाला मदत कर. 3 दिवस तू घरी जायचं नाही. लाकूड तोड्या म्हणाला ठीक आहे, 3 दिवस घरी जात नाही. आणि लाकूड तोड्या त्या गंधर्वाच्या सेवेमध्ये लागला. हा लाकूड तोड्या गंधर्वांना फुलं आणून द्यायचा, त्यांचं जिथे त्यांना तपश्चर्या करायची जमीन होती शेणाने सारवून द्यायचा, समिधा गोळा करून आणून द्यायचा. आता पहिला दिवस त्यांनी सगळं समिधा वगैरे जमा करून दिल्या, फुलं तुळशी दुर्वा आणून दिल्या. होता होता 12 वाजले. आता 12 वाजले तर 12 वाजताची वेळ अशी आहे की 12 वाजता जपी तपी संन्यासी त्यांना भूक लागते, आपल्यालाही लागते. 12 वाजले, आपण पाहतो 12 वाजले बाई जेवायला बसू.